आज माझा वाढदिवस आहे आणि गेल्या 10-12 वर्षापासून मी जाहीरपणे वाढदिवस काही साजरा करत नाही, कारण ह्या वाढदिवसाला माझ्या अलोट गर्दी जमत असे. लोकांना मला भेटण्याकरता 6-8 तास रांगेमध्ये उभं राहावं लागायचं. त्यामुळं अनेक लोकांना म्हणजे लोक चक्कर वगैरे येऊन हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागत असायचे. आणि म्हणून मग मी तो वाढदिवस आता बंद केला. आज माझा वाढदिवस आहे. साईबाबांच्या दर्शनाला आलो आहे आणि साईबाबांचे आशीर्वाद घेतले. माझी एक अनुभूती अशी येते की साईबाबांच्या ज्या वेळेला मी दर्शनाला येतो त्या वेळेला एक अशी मनाला अपूर्व अशी शांती वाटते, शांतता वाटते. सगळा विचलितपणा दूर होऊन जातो आणि म्हणून मी श्रद्धेने या ठिकाणी आज दर्शनाला आलेलो आहे. वरती एकमेकांवर आरोप असे होत आहेत, फडणवीस असतील, उद्धव ठाकरे, पण मात्र सर्व पक्षीय नेते इथले पदाधिकारी तुमच्या सोबत दर्शनाला आहेत. कसं बघतं म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगू का? मी राजकारणातला एक आक्रमक आणि जहाल व्यक्तिमत्व म्हणून माझी इमेज आहे. परंतु तुम्हाला गंमत सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण 8 निवडणुका लढवल्या आणि 8ही निवडणुकांमध्ये ज्या वेळेला कोणी प्रत्येक वेळी कोण आहे रमेश, ज्या वेळेला कोणी माझ्या विरोधात उभा राहिला तर पुढच्या निवडणुकीला तो माझा प्रचारक होतो. असं 8ही निवडणुकांमध्ये घडलंय. जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो तो पुढच्या वेळेला माझ्या विरोधात माझा तो प्रचारक होतो, माझा सहकारी होतो. राजकारणामध्ये टोकाची कटुता मी कधी ठेवत नाही. वैयक्तिक कधीच कोणावर मी टीका टिप्पणी करत नाही. धोरणात्मक आणि आपल्या भूमिकेमध्ये मी कधीच कोणाशी तडजोड करत नाही. आणि म्हणून इथं जे आपण सगळे बघताय ते सगळे पक्षीय हे अनेक वर्षांचे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी ज्या वेळेला इथे येतो त्या वेळेला त्याच प्रेमाने ते येतात. आपण कटुता ठेवत नाही. मात्र आज जर बघितलं तर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये टोकाची कटुता असल्याचं दिसून येत आहे. खरं सांगायला गेलं तर काल उद्धव साहेबांचं जे भाषण झालं ते भाषण पुऱ्या महाराष्ट्राला आणि पर्यायानं देशाला विचार करायला लावणारं भाषण आहे. कारण उद्धव साहेबांची यापूर्वीची जर भाषणं बघितलीत तर इतकं चिडून, रागावून, निर्वाणीचं, निकराचं आणि आर पारच्या लढाईचं भाषण उद्धव साहेबांनी यापूर्वी कधी केलेलं नाही. परंतु यावेळेला त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ललकारलेला आहे. शेवटी माणूस किती सहन करणार? देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रानं 5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्या मुख्यमंत्री पदाचा वापर करून तुम्ही लोकांची लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं, राजकारण अधिक मजबूत करायला पाहिजे होतं आणि लाँग लाईफ करायला पाहिजे होतं. पण त्याच्याऐवजी कमी वेळामध्ये आपल्या मित्रांना, विरोधकांना, स्वपक्षीयांना जो संपवण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीसांना लावला होता त्यातलाच एक भाग आदित्य ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जो केला होता आणि त्याबद्दल उद्धव साहेबांनी अत्यंत निकराचा लढा पुकारलेला ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मी राहील किंवा फडणवीस राहील, तुम्हाला काय वाटतं कोण राहील? महाराष्ट्रानं विचार करायचा आहे की राजकारणामध्ये आता कोणाला ठेवायचं. यापूर्वीसुद्धा अनेक पक्षाचे अनेक लोक महाराष्ट्रात राजकारण करून गेले, परंतु इतकी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जेवढी देवेंद्र फडणवीसांनी संपवली, खराब केली, नासवली आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सुडाचं राजकारण केलं असं राजकारण यापूर्वी कधीही कुणीही केलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची की न टिकवायची हा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेने करायचा आहे. आणि म्हणून एक प्रकारे उद्धव साहेबांनी हेच महाराष्ट्राला साथ घालून सांगितलेलं आहे, एक तर मी शांत, संयमी, कोणाबद्दलही सुडानं न वागणारा माणूस हा मी तुम्हाला पाहिजे की देवेंद्र फडणवीसारखा खुनसी राजकारणी, सुडानं वागणारा, सत्तेचा दुरुपयोग करणारा आणि हा उपयोग करत असताना मित्रांना सुद्धा न सोडणारा, विरोधी पक्षाच्या लोकांना न सोडणारा आणि स्वपक्षातल्या लोकांना सुद्धा त्यांना सुद्धा न सोडणारा हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे की उद्धव ठाकरे पाहिजे, हे ठरवणारे ते शब्द आहेत. आणि म्हणून हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे की उद्धव साहेबांचं राजकारण महाराष्ट्राला टिकवायचं का देवेंद्र फडणवीसचं टिकवायचं. महाराष्ट्राचं जे आव्हान आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांनी सांगितलं मी कोणाच्या शक्तीवर पाय देत नाही, मात्र दिल्यानंतर असं आहे
की देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात वेगळं. त्यांचा खरा तो साळसूत चेहरा आहे ना, त्या चेहऱ्याच्या पाठीमागचा लपवलेला दुष्ट भाव आता संपूर्ण लोकांना कळला आहे. त्यांच्या पक्षातल्या लोकांना कळला आहे, विरोधी पक्षातल्या लोकांना कळला आहे, महाराष्ट्रातल्या विविध पक्षातल्या लोकांना कळलेला आहे. तो जो चेहरा आहे ना, हा चेहरा फक्त साळसूतपणाचा आव आणणारा, दिखावा करणारा तो चेहरा आहे. परंतु खऱ्या अर्थानं सत्तेचा दुरुपयोग करून सूड कसा विरोधकांचा घेता येईल, विरोधी पक्ष कसे फोडता येईल, विरोधी पक्ष कसे संपवता येईल आणि मीच कसा महाराष्ट्रामध्ये एकटा राहीन, हे अतिशय त्यांचं असलेलं विकृत स्वप्न दाखवणारा तो चेहरा आहे. परंतु महाराष्ट्रानं आता हा चेहरा नाकारलेला आहे. मुंबईतल्या जागांचं वाटप सध्या सुरू आहे, जागा वाटपाचा विषय सुरू आहे. मात्र काँग्रेसने 16 जागांची तयारी केलेली आहे. त्या ठाकरेंच्या पक्षाकडे असलेल्या जागा काँग्रेस मागते. मुंबादेवी आहे वांद्रे. मला असं वाटत नाही की काँग्रेस असं काही करेल आणि काँग्रेसने असं काही करू नये. याचं कारण असं आहे की शेवटी परवांच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नव्हता. एक खासदार होता चंद्रपूरचा, ते दुर्दैवानं मृत्यू झाला होता त्यांचा, ते स्वर्गवासी झाले होते. म्हणजे एकही खासदार नव्हता. केवळ आणि केवळ आम्ही तिघे एकत्र आलो आणि विशेष करून उद्धव साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून काँग्रेसचे एवढे खासदार निवडून आलेले आहेत. याचं भान हे काँग्रेसला नक्की आहे. आनंदाच्या भरात काही ते बोलून चुकले असतील, निवडणुकीच्या पूर्वी आपला एकही खासदारने ते विसरले असतील आनंदाच्या भरात कदाचित. परंतु प्रत्यक्ष चर्चेला जेव्हा बसतील तेव्हा त्यांना त्याचं भान येईल. आणि म्हणून 2019 साली सुद्धा काँग्रेस पक्ष हा 3 नंबरला होता, पक्षाच्या सरासरीमध्ये 4 नंबरला होता आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये तो 3 नंबरला होता आणि राज्यामध्ये 4 नंबरचा पक्ष होता. याचं भान काही लोकांना नसलं तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. आपल्या विधानसभेत काय परिस्थिती राहील, आपल्या विधानसभा क्षेत्रात काय परिस्थिती राहील असं वाटतं? माझ्या विधानसभा क्षेत्रात मी निवडून येईन का? तुम्हाला काय वाटतं की हे सगळे मोठमोठे कोण जे चंगू मंगू मोठमोठे डरकाळ्या फोडणारे 1.5 फुटे 1.5 शाणे हे मला आव्हान देतात म्हणून मी निवडून येईन, काळजी करू नका. सर, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, ज्या पद्धतीनं आता राजकारण बघताय तुम्ही, टीव्हीवर दंड थोपटण्याची भाषा, पाय तोडण्याची भाषा, ही जी जनता आहे त्यांनी काय संदेश घ्यावा यातून? म्हणूनच सांगितलं की महाराष्ट्राची जी उच्च संस्कृती होती, उच्च परंपरा होती, एक वैचारिक बैठक होती, ही बैठक देवेंद्र फडणवीसांनी विस्कटलेली आहे, मोडीत काढलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, पूर्वीचं राजकारण बघा आणि आत्ताचं राजकारण बघा. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्याबद्दल लोकांनी लोकसभेमध्ये त्यांना धडा शिकवला आणि त्यांचे खासदार सगळ्यात कमी निवडून आणले. पण त्यातून ते काही धडा शिकलेले नाहीत. परवांच्या झालेल्या विधानसभे परिषदेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या त्यांनी आमदार 20 फोडले, हे घमेंडीनं सांगितलं. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना इशारा देऊन सुद्धा त्यांची घमेंड आणि अहंकार कमी झालेला नाही. आणि वरती काय सांगायचं की उद्धव साहेबांना इथं अमित शहानी येऊन सांगायचं, देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगायचं की उद्धव साहेब ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काय सांगायचं की विरोधकांना रस्त्यावर ठोकून काढा. अरे तुम्ही देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री आहात, तुम्ही लोकांच्या जीविताचं रक्षण करायचं आहे, तुम्ही लोकांच्या मालमत्तेचं रक्षण करायचं आहे, तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम, शांतता राखण्याचं तुम्ही काम करायचं आहे. त्याच्याऐवजी दोन्ही गृहमंत्री असे बोलतात. आणि म्हणून मला या निमित्तानं त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सातत्यानं आम्हाला मुस्लिम लोकांनी मतदान केलं म्हणून आम्हाला हिणवता. परवाच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये MIMची मतं कोणी घेतली? MIM सारखा तर जातीवादी पक्ष दुसरा कुठला नाही ना. MIMची मतं भाजपाने घेतली, समाजवादी पक्षाची मतं भाजपाने घेतली. नवाब मलिक ज्यांना बॉम्ब स्फोटातले आरोपी म्हणत होते त्यांचं मत कोणी घेतलं? त्यांचं मत हे युतीनं घेतलं. म्हणजेच भाजपानं, अजित पवार गटानं आणि एकनाथ शिंदेनं घेतलं. स्वतः मात्र अशा पद्धतीचे उद्योग करायचे, स्वतःचं तोंड काळं करायचं आणि उठसूट उद्धव साहेबांच्यावर आरोप करायचे. हे आता महाराष्ट्रानं सहन करू नये. ह्या कालच्या भाषणाचा उद्धव साहेबांचा संदेश होता. मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते उद्धव ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे गेलं असं बावनकुळे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हटले. बावनकुळे आता काय तुम्हाला सांगू, त्यांना मी एकदा मागे वेस्ट इंडिजचा प्लेअर बोललो होतो, माहिती आहे का तुम्हाला? त्यांना कदाचित महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नसावी, ते वेस्ट इंडिजच्या परिस्थितीबद्दल बोलत असावे.
उद्धव साहेबांचा काय संबंध आहे त्या विषयाशी? उद्धव साहेबांचा संबंध काय आहे? अरे आता महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे मराठा समाजाला आरक्षण द्यायच्या गोष्टी करतात, छत्रपतींच्या पायाला हात लावतात, ऑर्डिनन्स काढतात, आणि त्याच वेळेला त्यांच्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ हे कोणाच्या इशाऱ्यानं, मी तर सांगतो देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यानं एका बाजूला ओबीसीला चितवतात, ओबीसीला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ओबीसीनी मराठा लढा उभा करण्याचा प्रयत्न हा सरकारमधले 2 मंत्री यांना पुढं करून त्यांच्या पाठीमागं कोण अनाजीपंत आहे, तो अनाजीपंत सगळा हा खेळ खेळतोय असं माझं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.